सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्रियापद व क्रियापदाचे प्रकार हे काय आहे अभ्यासणार आहोत. क्रियापद म्हणजे काय तर बघा, क्रियापद या शब्दातच काय दिलेलं आहे, त्याचा अर्थ दिलेला आहे. क्रियापद म्हणजे काय, जो शब्द वाक्याची क्रिया दर्शवतो त्याला काय म्हणतात, क्रियापद असं म्हणतात. आता बघा, परत एकदा बघा, क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच काय होय, क्रियापद होय. आता उदाहरण बघा, मी आंबा खाते. याच्यामध्ये क्रिया दाखवणारा शब्द कुठला आहे तर खाते. याच्यामध्ये काय, खाण्याची क्रिया सुरू आहे. मी पाणी पिते, इथं पाणी पिण्याची क्रिया सुरू आहे. मी मैदानावर खेळते, या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया दाखवलेली आहे. मी जेवण करते, इथं जेवण करण्याची क्रिया दाखवलेली आहे. आणि शेवटचं उदाहरण, सीता निबंध लिहिते, याच्यामध्ये लिहिण्याची क्रिया दाखवलेली आहे. तर जो वाक्यामध्ये क्रियावाचक शब्द असतो त्याला काय म्हणतात, क्रियापद असं म्हणतात. आता याच्यामध्ये खाते, पिते, खेळते, करते, लिहिते हे काय झालं, क्रियावाचक शब्द आहेत, म्हणून त्याला काय म्हणतात, क्रियापद. परत एकदा बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय. आता क्रियापदाची काय काय कार्य आहेत ते आपण बघूया. क्रियापद काय काय काम करतं. आता क्रियापदाचे कार्य बघा. क्रियापदाची कार्य आहेत, क्रिया दर्शवणे. वाक्यामध्ये काय सुरू आहे ते क्रिया दर्शवण्याचं काम कोण करतं, क्रियापद. म्हणजे सीता जेवण करत आहे, तर जेवण करण्याची क्रिया कोण दाखवतं, क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणे. आता आपण एक वाक्य घेऊया बघा, सीता जेवण करते. याच्यामधलं क्रियापद काय आहे, करते हे काय झालं, क्रियापद. फक्त सीता जेवण म्हटलं तर वाक्याला अर्थ प्राप्त होतो का तर नाही. जेव्हा क्रियापद लागतो तेव्हाच काय होते, वाक्य ते पूर्ण होतो. सीता जेवण करते, क्रियापदामुळे काय होते, वाक्याचा अर्थ पूर्ण होते. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम कोणाचं आहे, क्रियापदाचं. काळ दर्शवणे. काळ म्हणजे ते वाक्य भूतकाळात आहे, वर्तमानात काळात आहे की भविष्य काळात आहे, ते काळ दर्शवण्याचं काम कोण करतं, क्रियापद करतं. सीता जेवण करत आहे, काय झालं, वर्तमान काळ. सीता जेवण करणार आहे, काय आहे, भविष्यकाळ. सीता जेवण करत होती, ते काय झालं, भूतकाळ. म्हणजे काळ दर्शवण्याचं काम कोण करतं तर क्रियापद करतं. आता बघा, मुख्य पद व उपपदे. क्रियापदाव्यतिरिक्त जी पदं असतात त्याला काय म्हणतात, उपपदं असं म्हणतात. तर सीता जेवण करते हे काय झालं, करते झालं क्रियापद, आणि सीता आणि जेवण हे काय झालं, उपपद. म्हणजे क्रियापदाच्या व्यतिरिक्त वाक्यात जी शब्द असतात त्याला काय म्हणतात, उपपदं असं म्हणतात. तर समोरील पाठाकडे आपण वळूया. बघा, क्रियापदाचे प्रकार. आता बघा, क्रियापदाचे दोनच मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरा आहे अकर्मक क्रियापद. पण क्रियापदाचे इतर प्रकार काय आहेत, भरपूर आहेत, तर ते पण बघूया आपण. क्रियापदाचे इतर प्रकार बघा, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, अपूर्ण विधान क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद, गौण क्रियापद आणि भावकर्तृक क्रियापद. ही झाले क्रियापदाचे इतर प्रकार. आता आपण हे डीपमध्ये समजून घेऊया. क्रियापदाचे मुख्य प्रकार किती, दोन, सकर्मक आणि अकर्मक, आणि बाकीचे काय झाले, हे इतर प्रकार. क्रियापदाचे इतर प्रकार. आता आपण पहिल्यांदा सकर्मक काय आणि अकर्मक काय ते काय आपण समजून घेऊया. आता बघा, क्रियापदाचे मुख्य प्रकार दोन.
पहिला आहे त्यातला सकर्मक क्रियापद. आता बघा, सकर्मक म्हणजे कर्मासहित. जे क्रियापद कर्मासहित येतं त्याला काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. एक मिनिट. आता बघा, सकर्मक म्हणजे कर्म असणे. कर्म असणे म्हणजे सकर्मक क्रियापद. आता ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला कोणतं वाक्य म्हणतात मग? सकर्मक. सकर्मक, कर्मासहित. आता बघा उदाहरण, महेश आंबा खातो. उदाहरण दुसरं बघा, सीता लगोरी खेळते. आणि तिसरं उदाहरण आहे, गौरी लाडू खाते. आता बघा, आपल्याला माहीत आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. तर पहिल्या वाक्यामध्ये महेश आंबा खातो. खातो हे काय झालं? क्रियापद. हे झालं क्रियापद. आता आपण जर या क्रियापदाला नारा, नारी आणि नारे याने जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटतो? वाक्याचा काय भेटतो आपल्याला? कर्ता भेटतो. तर बघा, महेश आंबा खातो. खातो झालं क्रियापद. खाणारा कोण? तर महेश. महेश काय झाला मग या वाक्याचा? कर्ता. आणि आपण जर कर्त्याला प्रश्न विचारला की महेश काय खात आहे, तर उत्तर भेटतं आपल्याला आंबा. तर महेश झालं कर्ता, आंबा झालं कर्म आणि खातो झाला क्रियापद. कारण खातो काय करतो? यामधली क्रिया आपल्याला दाखवत आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये, सीता लगोरी खेळते. खेळते झालं क्रियापद, सीता झालं कर्ता आणि लगोरी झालं कर्म. तसंच तिसऱ्या वाक्यामध्ये पण, गौरी लाडू खाते. खाते झालं क्रियापद, गौरी झाली कर्ता आणि लाडू झालं कर्म. मग या वाक्यामध्ये काय आहे? कर्म आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. आता आपण अकर्मक क्रियापदमध्ये काय ते बघूया. सकर्मकच्या उलट काय होते? अकर्मक. सकर्मकमध्ये कर्म असतो आणि अकर्मकमध्ये कर्माचा काय असतो? अभाव असतो, म्हणजे त्याच्यामध्ये कर्म नसते. बघा, अकर्मक म्हणजे कर्म नसणे. वाक्यामध्ये काय असते? कर्म नसते, म्हणून त्याला काय म्हणतात? अकर्मक. आता बघा, ज्या वाक्यामध्ये कर्माचा अभाव असतो, अभाव म्हणजे अब्सेंट असतो कर्म. ज्या वाक्यामध्ये कर्माचा अभाव असतो त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. अकर्मक वाक्यामध्ये काय होतो? कर्त्यावरच क्रिया घडते. कशावर क्रिया घडते? कर्त्यावरच. आता पहिलं उदाहरण बघा, सूर्या लिहितो. याच्यामध्ये क्रियापद कुठला आहे? लिहितो. लिहिणारा कोण? सूर्या. याच्यामध्ये सूर्या कर्ता आहे आणि लिहितो काय आहे? क्रियापद आहे. पण सूर्या काय लिहित आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं का? नाही, कारण याच्यामध्ये काय आहे? कर्म नाही आहे, म्हणून हे झालं अकर्मक क्रियापद. उदाहरण दुसरं बघा, सुरेखा गाते. गाते हे झालं क्रियापद आणि सुरेखा ही झाली कर्ता. पण सुरेखा काय गाते? आपल्याला याचं उत्तर मिळत नाही, म्हणून हे आहे अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापदामध्ये कर्म नसते. मी रस्त्यात पडले. पडले झालं क्रियापद, मी झालं कर्ता. मी रस्त्यात पडले, पण क्रिया कोणावर घडत आहे? आता आपण जर पडलं तर रस्त्यावर क्रिया घडणार का? तर नाही. क्रिया कोणावर घडत आहे? माझ्यावरच. मी रस्त्यात पडले, पडणारा कोण? मीच. तर हे झालं अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापदामध्ये कर्माचा काय असतो? अभाव असतो, त्यालाच अकर्मक क्रियापद असं म्हणतात. समोरील प्रकार बघूया. क्रियापदाचे इतर प्रकार. आता क्रियापदाचे इतर प्रकार भरपूर आहेत. त्यातले जे आपण मेन आहे ते आपण डीपमध्ये बघणार आहोत.
तर पहिला प्रकार बघा, संयुक्त क्रियापद. संयुक्त म्हणजे एकत्र, लक्षात ठेवायचं. आपण म्हणतो संयुक्त म्हणजे एकत्र. व्याख्या बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातुसाधिताला सहाय्य करते त्याला काय म्हणतात? संयुक्त क्रियापद म्हणतात. आता बघा, गौरव निबंध लिहू शकतो, त्याच्यामधलं संयुक्त क्रियापद आपल्याला काय ओळखायचं आहे. आता पहिल्यांदा समजून घ्या धातुसाधित म्हणजे काय. धातुसाधित म्हणजे शब्दाला काय होतं, प्रत्यय लागतो आणि त्याचं काय बनतं, धातुसाधित शब्द बनतो. आता याच्यामध्ये गौरव निबंध लिहू शकतो, लिहू काय झालं, लिह या धातूला प्रत्यय लागून लिहू झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, धातुसाधित शब्द. आता गौरव निबंध लिहू शकतो याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे निबंध लिहिण्याची काय चालू आहे, क्रिया चालू आहे. तर शकतो हे काय झालं, क्रियापद झालं, आणि लिहू हे हा काय झाला, धातुसाधित शब्द. आता बघा, लिहू शकतो, शकतो झालं क्रियापद. पण हे कुठलं क्रियापद आहे, सहाय्यक क्रियापद. आणि लिहू काय झालं, धातुसाधित शब्द, धातुसाधित शब्द आहे हा. तर बघा, लिहू धातुसाधित शब्द आणि शकतो झालं सहाय्यक क्रियापद. का बरं, तर हे याला काय करतं, सहाय्य करतं. आणि या दोन मिळून जे बनतं त्याला काय म्हणतात, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद असं म्हणतात. आता बघा, लिहू शकतो हे काय झालं, संयुक्त क्रियापद. गौरव निबंध लिहू शकतो झालं संयुक्त क्रियापद. हरिण वाघाला पाहून पळाले, मग पाहून पळाले झालं संयुक्त क्रियापद. दीपा रोज शाळेत येऊ लागली, तर याच्यामधलं येऊ लागली हे झालं संयुक्त क्रियापद. कारण की हे जे क्रियापद आहे ते काय करते, धातुसाधिताला काय करते, सहाय्य करते, म्हणून त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. आता त्याचा दुसरा प्रकार आपण बघूया, सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापदमध्ये बघा, धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात, सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. आता बघा, ती जपानला जाऊ शकते, या जाऊला मदत कोण करत आहे, तर शकते, म्हणून या वाक्यामध्ये शकते काय झालं, सहाय्यक क्रियापद. कारण की ती काय करत आहे, धातुसाधिताला मदत करत आहे. रोहिणी पुस्तक वाचत आहे काय झालं, सहाय्यक क्रियापद. आता आपण नुसतं रोहिणी पुस्तक वाचत असं म्हटलं ना, त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो का, नाही होत. रोहिणी पुस्तक वाचत आहे, जेव्हा आपण वाक्यामध्ये क्रियापद ॲड करतो, आहे ॲड करतो, तेव्हा आपल्याला त्या वाक्याचा नेमका अर्थ कळतो. हे आहे, हे काय आहे, या शब्दाला काय करत आहे, सहाय्य करत आहे वाचतला, म्हणून आहे झालं सहाय्यक क्रियापद. मी आंबा खाऊ शकते, मी आंबा खाऊ आणि मी आंबा खाऊ शकते याच्यामधलं खाऊ या शब्दाला कोण सहाय्य करते, शकते काय करते, याला सहाय्य करते, म्हणून याला सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. सहाय्यक क्रियापद म्हणजे परत बघा, धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात, सहाय्यक क्रियापद असं म्हणतात. आता पुढील पार्टकडे वळूया आपण. तिसरं बघा, प्रयोजक क्रियापद. आता याची व्याख्या बरोबर समजून घ्या. वाक्याचा कर्ता ती क्रिया करत नसून तो दुसऱ्याला कोणाला तरी ती क्रिया करायला लावतो, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. प्रयोजक क्रियापदामध्ये जो वाक्याचा कर्ता असतो तो क्रिया करत नाही, तो दुसऱ्याकडून ते क्रिया काय करतो, करून घेतो, म्हणून त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद. आता बघा उदाहरण, आई बाळाला चालविते. इथं चालविण्याची क्रिया कोणावर घडत आहे, बाळावर. सूर्या मुलांना हसवितो, सूर्य कोणाला हसवितो, तर मुलांना. आई मुलाला भरविते, आई कोणाला भरवत आहे, मुलाला. तर याच्यामध्ये क्रिया कशावर घडत आहे, बाळावर, मुलांवर आणि मुलालावर काय करतात, त्याच्यावर क्रिया घडत आहे. आईवर क्रिया घडते का, नाही. आई बाळाला चालविते, तर क्रिया घडत आहे
बाळावर, म्हणून हे झालं प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापदामध्ये जो कर्ता असतो तो स्वतः क्रिया करत नाही, तो काय करतो, दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतो, म्हणून त्याला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. आता बघा शक्य क्रियापद. आता शक्य म्हणजे त्याच्या नावामध्ये दिलेला शक्यता दर्शवणे. जेव्हा क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे असा अर्थ होतो, अशा वेळी त्यांना काय म्हणतात, शक्य क्रियापद असं म्हणतात. क्रियापदावरून कोणाला क्रिया करणं शक्य आहे, कर्त्याला. जेव्हा वाक्यातल्या कर्त्याला आपल्याला ती क्रिया करणं शक्य आहे असं दिसतं, त्याला काय म्हणतात, शक्य क्रियापद म्हणतात. आता उदाहरण बघा. मला आता काम करवते. मला हे झालं कर्ता आणि करवते झालं क्रियापद. पण ते करवते क्रियापद कसं आहे, शक्यता दर्शवते. मला आता काय होते, काम करवते. उदाहरण दुसरं बघा. आजोबांना थोडे बसवते. आता आजोबा झालं कर्ता आणि बसवते झालं क्रियापद. आजोबाला काय होते, थोडं आता बसवते, म्हणजे कर्त्यावरच काय होते, ती क्रिया घडत आहे. त्याला मैलभर चालवते. त्याला झालं कर्ता आणि चालवते झालं क्रियापद. त्याला मैलभर चालवते. आता याच्यामध्ये काय होत आहे, जो कर्ता आहे त्याला ती क्रिया करणं काय आहे, शक्य आहे. काम करवण्याची क्रिया शक्य आहे, आजोबांना बसवण्याची क्रिया याच्यामध्ये शक्य दिसत आहे, आणि त्याला मैलभर चालवण्याची क्रिया काय दिसत आपल्याला, शक्यता दिसत आहे. अशा वेळी काय होतात, त्या क्रियापदांना काय म्हणतात, शक्य क्रियापदे. नेक्स्ट पार्ट बघूया. आहे द्विकर्मक क्रियापद. द्वि म्हणजे काय होतं, दोन. ज्या वाक्यात क्रियापदास दोन कर्म लागतात, ज्या वाक्यात क्रियापदास दोन कर्म लागतात त्याला काय म्हणतात, द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. आता वाक्यात आपण कर्म कसे ओळखायचे, ते उदाहरण बघा. आजीने नातीला गोष्ट सांगितली. आता वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कुठला आहे, सांगितली. मग सांगितली काय झालं, हे सांगितली झालं क्रियापद. आजीने नातीला गोष्ट सांगितली. मग सांगणारी कोण, आजी. मग आजी काय झालं, आजी झालं कर्ता. आजीने काय सांगितली, गोष्ट, हे झालं कर्म. आणि कोणाला सांगितली, तर नातीला, हे झालं दुसरं कर्म. म्हणजे वाक्यात किती कर्म आहेत, दोन, नातीला आणि गोष्ट. आपण जर कर्त्याला काय आणि कोण याने प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटते, कर्म भेटून जाते. तर बघा, एक मिनिट. आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगितली झालं क्रियापद. सांगणारी कोण, सांगणारी आहे आजी. आजी झालं कर्ता. आणि काय सांगितली, तर गोष्ट सांगितली. कोणाला सांगितली, नातीला. तर नात आणि गोष्ट हे काय झालं, कर्म. वाक्यात किती कर्म आले, दोन, नात आणि गोष्ट. तसंच बघा आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. शिकवतात झालं क्रियापद. शिकवणारा कोण, गुरुजी. गुरुजी झाला वाक्याचा कर्ता. कोणाला शिकवतात, विद्यार्थ्यांना. मग विद्यार्थ्यांना झालं एक कर्म. आणि काय शिकवतात, तर व्याकरण शिकवतात, हे झालं कर्म दुसरं. मग या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि व्याकरण हे काय झाले, दोन कर्म आलेले आहेत, म्हणून यांना काय म्हणतात, द्विकर्मक क्रियापद. परत बघा एकदा. ज्या वाक्यात क्रियापदास दोन कर्म लागतात त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. आता समोर बघा, उभयविध क्रियापद. आता उभय म्हणजे काय होते बघा,
एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते. त्याला काय म्हणतात? उभयविध क्रियापद असं म्हणतात. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, आपण तरी ओव्हरलूक करूया. उभयविध म्हणजे एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक असं वापरता येतं, त्याला म्हणतात उभयविध क्रियापद. माझा पेन हरविला, यामध्ये काय हरविला काय आहे? क्रियापद. आणि त्याने माझा पेन हरविला, यामध्ये हरविला काय आहे? क्रियापद. पण हे एकच हरविला हा एकच शब्द दोन्ही वाक्यामध्ये काय अकर्मक आणि सकर्मक म्हणून वापरता येतो, त्यालाच काय म्हणतात? उभयविध क्रियापद असं म्हणतात. आता आपण प्रकार 7 बघूया. 7 प्रकार आहे. अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण म्हणजे पूर्ण नसलेला, विधान म्हणजे वाक्य. वाक्यात क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तेव्हा त्या क्रियापदाला काय म्हणतात? अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात. वाक्यामध्ये क्रियापद आहे पण तरी त्याचा अर्थ काय होतो? पूर्ण होत नाही, म्हणून त्याला अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात. आता उदाहरण पहिलं बघा. सूर्या ओला चिंब झाला. आता त्याच्यामधला झाला हे काय आहे? क्रियापद आहे. सूर्या झाला असं म्हटलं तर आपल्याला वाक्याचा अर्थ कळतो का? अर्थ पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय लागतं? हे हा शब्द लागतो, ओला चिंब. सूर्य ओला चिंब झाला. शर्वरी यंदा शिक्षिका झाली. आता आपण नुसतं जर म्हटलं शर्वरी यंदा झाली, काय झाली? आपल्याला उत्तर मिळत नाही. म्हणजे वाक्यात कर्ता क्रियापद असून पण त्याचा उपयोग होत नाही. शर्वरी यंदा शिक्षिका झाली. शिक्षिका हा जर शब्द आला तर काय होतं? या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून वाक्यात क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तेव्हा त्या क्रियापदाला काय म्हणतात? अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात. परत एक तर बघा. सूर्या ओला चिंब झाला, यामधलं आपल्याला काय ओळखायचं? आधी कर्ता ओळखायचं आहे, सॉरी क्रियापद ओळखायचं आहे. क्रियापद काय आहे? झाला. झाला हे झालं क्रियापद. पण आपण नुसतं सूर्या झाला असं म्हटलं तर आपल्याला काय होतं? ते अपूर्ण वाक्य होतं. ओला चिंब हा शब्द आपण जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ मिळतो. सूर्या ओला चिंब झाला, म्हणून त्याला काय म्हणतात? अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात. आता 8व्या प्रकाराकडे वळूया. 8वा प्रकार आहे सिद्ध क्रियापद. आता सिद्ध क्रियापदमध्ये बघा काय दिलेलं आहे. शब्दांच्या मूळ धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात? सिद्ध क्रियापद असं म्हणतात. आता बघा उदाहरण. सागर सकाळी लवकर उठतो. उठतो हे काय झालं? क्रियापद. पण ते कसं तयार झालेलं आहे? उठ हा या धातूला काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. आणि त्याचं उठतो हा काय झालेला आहे? शब्द तयार झालेला आहे. सागर सकाळी लवकर उठतो. तर या मूळ धातूला काय प्रत्यय लागून काय क्रियापद तयार झालेलं आहे. तर या क्रियापदाला काय म्हणतात? सिद्ध क्रियापद असं म्हणतात. आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा. सूर्य पूर्वेस उगवतो. उगवणे किंवा उगव या शब्दाला प्रत्यय लागून काय झालेला आहे? क्रियापद तयार झालेलं आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? सिद्ध क्रियापद. मी अभ्यासाला बसतो. बस या धातूला प्रत्यय लागून काय झालेलं आहे? क्रियापद तयार झालेलं आहे, त्याला म्हणतात सिद्ध क्रियापद. परत बघा. शब्दाच्या मूळ धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असं म्हणतात. म्हणजे उठ उठतो, उगवणे उगवतो, बस बसतो, हस हसतो, खेळ खेळतो, हे काय झाले? सिद्ध क्रियापद. आता 9 प्रकाराकडे वळूया. 9 प्रकार आहे साधित क्रियापद. आता आपण सिद्ध क्रियापद पाहिलं. 9वा प्रकार आहे साधित क्रियापद. विविध जातीच्या शब्दांपासून तयार होणाऱ्या धातूंना काय म्हणतात? साधित धातू असं म्हणतात. आणि त्याला प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला साधित क्रियापद असं म्हणतात. आता बघा. माझे डोळे पाणावले. माझे डोळे पाणावले. पाणावले काय झालं? क्रियापद आहे या वाक्याचं.
पण पानावले कशापासून बनला शब्द? पानावणे. पानावणे या धातूपासून काय बनलेला आहे हा शब्द बनलेला आहे. दुसरं वाक्य बघा, तू संगणक हाताळतो. हाताळतो झालं या वाक्यातील क्रियापद, पण ते क्रियापद कसं बनलेलं आहे? तर हाताळलं नाही. हाताळणे या धातूपासून शब्द काय बनलेला आहे? हाताळतो. म्हणून विविध जातीच्या शब्दापासून तयार होणाऱ्या धातूंना काय म्हणतात? साधित धातू असं म्हणतात. आणि त्याला प्रत्यय लागून काय होतो? क्रियापद तयार होतो. त्याला साधित क्रियापद असं म्हणतात. आता प्रकार 9 बघा, 10 बघा. गौण किंवा अनियमित क्रियापद. गौण किंवा अनियमित क्रियापद. ज्या धातूंना काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय न लागता ते वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात, त्याला काय म्हणतात? गौण क्रियापद असं म्हणतात किंवा अनियमित क्रियापद असं म्हणतात. आता बघा, माझ्याजवळ 100 रुपये आहे. याला काय? काळाचा किंवा अर्थाचा प्रत्यय लागत नाही. माझ्याजवळ 100 रुपये आहे. माझ्याकडे पहा, त्याच्याकडे पुस्तक आहे. हे काय झालं? हे जे याला क्रियापद लागतो, त्या क्रियापदाला धातूचा किंवा काळाचा प्रत्यय लागत नाही. ते वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात, म्हणून त्याला गौण किंवा अनियमित क्रियापद असं म्हणतात. तर पुढील प्रकाराकडे वळूया. प्रकार 11 आहे भाव कर्तृक क्रियापद. भाव म्हणजे व्यक्तीचा भाव किंवा त्या वाक्याचा आपल्याला भाव स्वतः समजून घ्यावा लागतो. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच कर्ता मानावा लागतो, अशा क्रियापदांना काय म्हणतात? भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात. म्हणजे जो वाक्यातील क्रियापद आहे त्याचा मूळ अर्थ किंवा त्याचा भाव हाच आपल्याला काय करायला लागतो? कर्ता मानावा लागतो. त्याला म्हणतात भावकर्तृक क्रियापद. उदाहरण बघा, आज लवकरच उजाडले. याच्यामध्ये काय? उजाडण्याची काय आहे? क्रिया आहे. प्रवासामुळे खूप मळमळले. मळमळणे यातून आपल्याला काय करावा लागतो? भाव ओळखून घ्यावा लागतो. आज लवकरच अंधारले. याच्यामध्ये काय? अंधारल्याचा भाव आहे. म्हणून याला काय म्हणतात? भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात. म्हणजे उजाडले, मळमळले, अंधारले, गरगरले, हे काय झालं? भावकर्तृक क्रियापदाची उदाहरणं. परत एकदा बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच कर्ता मानावा लागतो, अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात. उदाहरण आहे उजाडले, मळमळले, अंधारले, गरगरले, हे काय झाले? भावकर्तृक क्रियापदाची उदाहरणं. आता आपण यावर आधारित काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न पहिला, क्रियापद म्हणजे काय? आता आपल्याला माहीत आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, क्रियावाचक शब्द, त्याला काय म्हणतात? क्रियापद असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 2 आपलं अगदी योग्य उत्तर. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच काय आहे? क्रियापद असं. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी क्रियापद नसलेला शब्द ओळखा. आता आपल्याला माहीत आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होतो. मग जातो, आणतो, करतो, हे काय झाले? क्रियापद आहेत. पण याच्यामधलं त्यांनी विचारलं क्रियापद नसलेला शब्द ओळखा. तर गीता हा काय झाला? क्रियापद नसलेला शब्द. तर पर्याय क्रमांक 4 आपलं काय आहे? बरोबर उत्तर. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 बघा, काल शीतलला दिवसभर मळमळले. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता बघा, काल शीतलला दिवसभर मळमळले. याच्यामध्ये क्रियापद कुठलं आहे? मळमळले. तर आपण काय पाहिलं होतं की त्या वाक्याचे जे क्रियापद आहे तोच आपल्याला काय म्हणावा लागतो? त्याचा भाव किंवा अर्थ समजून घेऊ तोच आपल्याला कर्ता मानावा लागतो. मग याच्यात कशाची क्रिया आहे? मळमळण्याची. तर याच्यातून आपल्याला काय दिसून येतो? भाव दिसून येतो. म्हणून काल शीतलला दिवसभर मळमळले वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कुठला येईल? तर भावकर्तृक क्रियापद. पर्याय क्रमांक 2 आपलं अगदी योग्य उत्तर. भावकर्तृक क्रियापद. प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी संयुक्त क्रियापद असलेले वाक्य
ओळखा. आता आपल्याला माहीत आहे संयुक्त म्हणजे एकत्रीकरण. कशाचं? धातुसाधित शब्द आणि सहाय्यक क्रियापद याचं एकत्रीकरण काय बनतं? संयुक्त क्रियापद. आता बघा, सुनीलने अभ्यास केला. याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद नाही आहे. जर सोहम अभ्यास करत आहे. आता आपण वाक्य घेऊ. सोहम अभ्यास करत आहे. सोहम अभ्यास करत आहे. आता बघा, आहे हे काय झालं? क्रियापद. आणि करत हा काय झाला? धातुसाधित शब्द. आता बघा, या करतला, या धातुसाधित शब्दाला हा आहे हे सहाय्यक क्रियापद काय करत आहे? मदत करत आहे, सहाय्य करत आहे. म्हणून करत आहे हे काय बनलं? संयुक्त क्रियापद. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सोहम अभ्यास करत आहे हे वाक्य कुठलं आहे? संयुक्त क्रियापदाचे वाक्य. प्रश्न क्रमांक 5 बघा. शिक्षक मुलांना हसवितात. शिक्षक मुलांना काय करतात? हसवितात. वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे? क्रियापद. आता आपल्याला माहीत आहे शिक्षक मुलांना एवढं जर आपण म्हटलं तर वाक्याला अर्थ प्राप्त होतो का? तर नाही. ज्या शब्दाने वाक्याला काय होतो? अर्थ प्राप्त होतो त्याला काय म्हणतात? क्रियापद. तर याच्यामध्ये कुठली क्रिया चालू आहे? हसविण्याची. म्हणून हसवितात हे काय झालं? क्रियापद. पर्याय क्रमांक 4 काय आपलं योग्य उत्तर. शिक्षक मुलांना हसवितात या वाक्यातील क्रियापद कुठलं आहे? हसवितात. प्रश्न क्रमांक 6 बघा. लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? आता बघा, लिहित आहे हे क्रियापद कुठल्या प्रकारात येते? पर्याय क्रमांक 1 बघा, शक्य क्रियापद नाही, संयुक्त क्रियापद. आता आपण बघू, लिहित आहे कशाची क्रिया चालू आहे? लिहिण्याची. लिहित आहे. आता त्याच्यामधलं आहे हे काय झालं? क्रियापद झालं. क्रियापद. लिहित कशापासून बनलेलं आहे? लिह या शब्दापासून या धातूला प्रत्यय लागून काय बनलेला आहे? लिहित बनलेला आहे. हा झाला धातुसाधित शब्द. या धातुसाधित शब्दाला हे क्रियापद काय करत आहे? सहाय्य करत आहे. लिहित या शब्दाला आहे हे क्रियापद काय करत आहे? सहाय्य करत आहे. मग लिहित आणि हे सहाय्यक क्रियापद या मिळून काय बनते? आपलं संयुक्त क्रियापद बनते. मग लिहित आहे हे काय झालं? संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 7 बघा. खालीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य कोणते? आता आपल्याला माहीत आहे प्रयोजक क्रियामध्ये काय होते? प्रयोजक क्रियामध्ये होते तो करता स्वतः वाक्य करत नाही, तो काय करतो? दुसऱ्याकडून ते वाक्य करवून घेतो. आता बघा, आई मूल चालवत आहे. पर्याय क्रमांक 2 आईने मुलाला चालवले होते. पर्याय क्रमांक 3 आई मुलाला चालवणार आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आई मुलाला चालविते. आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, चालविते. आई कोणाला चालविते? तर आई मुलाला चालविते. याच्यावर क्रिया काय होते? आईवर घडते का? ही क्रिया दुसऱ्यावर घडते. तर प्रयोजक क्रियापदामध्ये असं असते की जो कर्ता आहे वाक्याचा तो कर्ता ती क्रिया करत नसून ती काय करते? दुसऱ्याला करायला लावते. त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आई मुलाला चालविते. कारण की फक्त याच्यावर मुलावरच क्रिया घडत आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. जा, ते, उठ, बस, पी या धातूपासून जी क्रियापद तयार होतात त्यांना काय म्हणतात? आता बघा, जा, ते, उठ, बस. आता जापासून जातो, उठपासून उठतो, बसपासून बसतो, खापासून खातो, पीपासून पितो. याच्यापासून काय म्हणतात? क्रियापद तयार होतात. त्यांना काय म्हणतात? सिद्ध क्रियापद असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर. आता आपल्याला माहीत आहे संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? सहाय्यक क्रियापद आणि धातुसाधित शब्द एकत्र आला तर काय बनतं? संयुक्त क्रियापद बनतं.
द्विकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये 2 कर्म आहेत तो द्विकर्मक. आता प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 आणि 10 हा काय आहे, तुमच्यासाठी आहे. या दोन याची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालीलपैकी शक्य क्रियापद कोणते? त्यांनी काय विचारलं आपल्याला? शक्य क्रियापद. पर्याय क्रमांक 1 मी खेळणार नाही. पर्याय क्रमांक 2 आजारानंतर मी खेळत नाही. पर्याय क्रमांक 3 मी आजारी आहे, मी खेळत नाही. आणि पर्याय क्रमांक 4 आजारानंतर मला आता खेळवते. यातलं आपल्याला काय ओळखायचं आहे? शक्य क्रियापद. आणि प्रश्न क्रमांक 10 बघा. आज लवकरच अंधारले वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता वाक्यामध्ये क्रियापद आहे अंधारले, त्याचा काय ओळखायचं आपल्याला? प्रकार ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 प्रयोजक क्रियापद. पर्याय क्रमांक 2 भावकर्तृक क्रियापद. पर्याय क्रमांक 3 शक्य क्रियापद. आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 9 आणि 10 या दोन्हीची उत्तरं काय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे. धन्यवाद.